एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना जिल्हा जे काही मित्रांनो या ठिकाणी पोलीस पाटील भरती सुटलेली बघा. अतिशय महत्त्वाची म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्या गावामध्ये नोकरी असणारे आणि खूप महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पहा, पोलीस पाटील भरतीचा जो काही ग्रुप आहे मित्रांनो, तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेला आहे. पहा, त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की तो ग्रुप जॉईन करा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला याची PDF या ठिकाणी मिळून जाईल. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा आणि लगेचच्या लगे या ठिकाणी तो ग्रुप जॉईन करा. तुम्हाला ही PDF त्या ठिकाणी मिळून जाईल. पहा, ते पहिल्यांदा काम करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला आहे, जालना जिल्ह्याचं जे काही मुख्य ठिकाण आहे ते कोणतं आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. पटकन उत्तर द्यायचं आपल्याला 3 सेकंदामध्ये, की जालना जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब होय. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जालना. लक्षात ठेवायचं बघा, जालना हे याचं योग्य उत्तर आहे. पहा, पुढचा प्रश्न मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत? जालना जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत? चला द्या उत्तर. एकदम सोपा प्रश्न आहे. तर मित्रांनो, टोटल जर पाहिलं मित्रांनो या ठिकाणी तर 8 तालुके आहेत. लक्षात ठेवायचं बघा, 8 तालुके आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, जालना जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? चला सांगा पटकन, जालना जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 7,718 चौरस किलोमीटर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा, पुढचा प्रश्न मित्रांनो, औरंगाबाद जिल्हा म्हणजे आत्ताचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची पुनर्रचना करण्यात येऊन 1 मे 1981 रोजी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, याला IMP करून ठेवा, कारण की पेपरला पाडण्याची दाट शक्यता आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 जालना. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 आपलं याचं योग्य उत्तर होईल. पहा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. पहा, जालना जिल्ह्यामध्ये तालुका पुनर्रचनेपूर्वी हे तालुके होते. तर जालना जिल्हा पुनर्रचनेपूर्वी कोणते तालुके होते? पहा, जालना अंबड होते. पहा, परतूर, भोकरदन हे सुद्धा होते. पहा, त्याच्यानंतर जाफराबाद सुद्धा, म्हणजे यापैकी सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली होती? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. सबस्क्राईब, लाईक करून ठेवा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1885. मित्रांनो, लक्षात ठेवा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती 1885 ला. प्रश्न क्रमांक 3 आहे. पहा, मोबाईलवर प्राप्त झालेला जो काही OTP याचा लॉंग फॉर्म काय आहे? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे मित्रांनो, वन टाईम पासवर्ड यालाच OTP असं म्हणतात. कोणालाही सांगायचा नसतो वन टाईम पासवर्ड. भारतातील पहिली महिला विद्यापीठ कोणी स्थापन केलं होतं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील पहिलं महिला विद्यापीठ कोणी स्थापन केलं होतं? तर महर्षी कर्वे. ऑप्शन क्रमांक 1 महर्षी कर्वे यांनी केलं होतं. पहा, प्रश्न क्रमांक 6 आहे. युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? तर पॅरिस या शहरामध्ये. लक्षात ठेवायचं आपल्याला, पॅरिस. नेक्स्ट आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हणतात? सांगा. एकदम सोपा प्रश्न आहे. तर लॉर्ड रिपनला मित्रांनो या ठिकाणी काय म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक असं म्हटलं जातं. आपल्याला या ठिकाणी अतिशय महत्त्वाची म्हणजे सुवर्ण संधी भेटलेली. पहा, जालना पोलीस पाटील भरतीसाठी आपल्याला PDF मिळणार आहेत. या PDF मध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार, चालू घडामोडी मिळणार, इतिहास मिळणार, भूगोल मिळणार, मराठी व्याकरण मिळणार. सर्व विषय आपल्याला या ठिकाणी 10,000 प्रश्न संचामध्ये मिळणार आहेत. एकदम निश्चिंत होऊन बघा तुम्ही हे प्रश्न घ्यायचे आहेत. पहा, सर्व PDF आपल्याला बघा 249 रुपयाला मिळणार आहेत. पहा मित्रांनो, खूप भारी संधी आपल्याला मिळालेली. पहा, योग्य दिशेने अभ्यास केला तर नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे. बघा, कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे. असं नका समजू की आता पोलीस पाटील आहे तर बघा कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी असणार आहे. पहा, त्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी बघा आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. योग्य रस्त्याने जाणं खूप गरजेचं आहे. बघा, योग्य रस्ता मी तुमच्यासाठी आणलेला आहे, फक्त तुमचा या ठिकाणी टाईम हवा आहे. पहा, 249 रुपये तुम्हाला 82 75 55 82 83 या नंबरला फोनपे गुगल पे करायचे आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळ्या PDF मी पाठवून देणार आहे. पहा, 249 रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोडी मिळणार आहे. तसेच जालना जिल्ह्याविषयी जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते सगळे मिळणार आहेत. पहा, लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यायची आणि लगेच अभ्यास करायचा आहे. पहा, तुम्ही जर आत्ता या ठिकाणी PDF घेतल्या तर तुमचे बघा, आपण जर टार्गेटनुसार काम केलं म्हणजे रोज 2000 प्रश्न वाचले, रोज 4000 वाचले आणि त्याला रिवाईज करीत राहिलं तर बघा हे प्रश्न आपले तोंडी पाठ होणार आणि नक्कीच आपल्या या ठिकाणी स्कोअर वाढणार आहे. पहा, त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी
PDF घ्यायचे आहेत पहा, वेळ करायचा नाही पहा. नंतरून तुम्ही घेताल तुमचं खरं आहे पेपर जवळ आल्यावर, परंतु काय होणार टाईम मिळणार नाही. टाईम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा. एकदा वेळ निघून गेल्यावर आपल्याला काहीच हातामध्ये राहणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर बघा ₹249 आपल्याला जो काही नंबर दिसतोय 827555 8283 याला सेंड करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल किंवा हा जो काही QR आहे हा सुद्धा स्कॅन करा पहा. PDF तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला मिळून जातील पहा. लवकरात लवकर घ्या. अतिशय महत्त्वाची म्हणजे चांगली संधी आपल्याला गावातल्या गावात मिळालेली पहा. संधीचं सोनं करून घ्या. बाहेर नोकरी करायचं म्हणल्यावर भरपूर खर्च आहे. गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे. चला जास्त काही सांगत नाही. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. रातआंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? कोणता? रातआंधळेपणा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक अ. लक्षात ठेवा, अ जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं? रातआंधळेपणा येतो पहा. पेच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चला द्या उत्तर. पेच. तर मित्रांनो पेच हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? नागपूर जिल्ह्यामध्ये. खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना महात्मा गांधींनी केली नव्हती? चं कार्य या संबंधित शास्त्राला काय म्हणतात? तर मित्रांनो कार्डिओलॉजी असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 कार्डिओलॉजी. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अष्टविनायकापैकी नाही पहा. अष्टविनायकापैकी नाही असं विचारलंय. तर लक्षात ठेव मित्रांनो, गणपतीपुळे. गणपतीपुळे नाही या ठिकाणी याचं योग्य उत्तर. टिंबटिंब हे भारतीय तिन्ही सेनादलाचे प्रमुख असतात. तर कोण असतात? राष्ट्रपती असतात पहा. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो नाशिक या ठिकाणी पहा. भारतीय तिरंगी झेंड्याचे मध्यभागी असलेल्या अशोक चक्रामध्ये किती आरे आहेत? तर किती आरे आहेत मित्रांनो? 24 आरे आहेत पहा. ऑप्शन क्रमांक 4. 7 हा अंक रोमन संख्येमध्ये कसं लिहिला जाईल? तर मित्रांनो 7 कसा लिहितात आपल्याला माहिती आहे. ऑप्शन क्रमांक 2 असा लिहितात पहा. समजलं? महाराष्ट्रामधील पंचायत राज हे खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? तर बघा वसंतराव नाईक आपले याचे या ठिकाणी योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक 4. तू तर मी येईन या वाक्याचा अर्थ आपल्याला विचारलाय. तर संकेतार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 संकेतार्थी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द कोणता या ठिकाणी? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य होईल. देवापुढे सतत जळणारा याला काय म्हणतात? नंददीप असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2. चंद्राचा किती टक्के भाग हा पृथ्वीवरून दिसू शकतो? 59% भाग मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसतो पहा. 59%. मी ग्रंथ वाचत जाईल या वाक्याचा काळ ओळखा. तर मित्रांनो कोणता काळ आहे? रीती भविष्यकाळ आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे रीती भविष्यकाळ. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगामध्ये सोयीस्करपणे वापरला जातो? तर कोणता शब्द आहे मित्रांनो? पोर. ऑप्शन क्रमांक 3 पोर. क्रोध, चीड, संताप या वर्णामध्ये काव्यातील कोणता रस आपल्याला पाहायला मिळतो? तर रौद्र रस आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवायचं आहे रौद्र. कवी ग्रेस यांचं पूर्ण नाव काय पहा? सांगा पटकन. कवी ग्रेस. तर मित्रांनो माणिक गोडघाटे. लक्षात ठेवा हे काय बघा यांचं पूर्ण नाव आहे. ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना काय म्हणतात? नाकाद्वारे ज्यांचा उच्चार होतो त्यांना मित्रांनो अनुनासिकी असं म्हणतात. लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3 अनुनासिकी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विदूर या शब्दाचा मिळता जुळता शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर याला योग्य उत्तर आहे पहा बुद्धिमान. भोजनानंतर थोडंसं चालण्याचा परिपाठ याला काय म्हणतात? याला शतपावली म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? शतपावली. आईने मला कडू औषध दिलं. अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. आईने मला कडू औषध दिलं. सांगा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 2 गुण. लक्षात ठेवा मित्रांनो गुण याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. अ अधिक ई बरोबर काय होतं? तर मित्रांनो अ अधिक ई बरोबर काय होतं? ए होतं पहा. ऑप्शन क्रमांक 3 ए. समजलं? वेल शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता? वेल. तर वेली मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा वेली. समजलं? ग्रामगीता कोणी लिहिली आहे? काय प्रश्न आहे पहा. ग्रामगीता कोणी लिहिली आहे? तर संत तुकडोजी महाराज. ऑप्शन क्रमांक 2 संत तुकडोजी महाराज. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या ॲनी बेझंट. ऑप्शन क्रमांक 2 ॲनी बेझंट. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखलं जातं? सरहद्द गांधी.
तर मित्रांनो लक्षात ठेवा, सरहद्द गांधी या नावाने खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 खान अब्दुल गफार खान. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही आपल्याला विचारलंय, सांगा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 साम्राज्यवादी. लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी शब्द आहे साम्राज्यवादी. बरोबर, साम्राज्यवादी नाही पहा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर गट विकास अधिकारी असतो पहा. काय असतो? गट विकास अधिकारी. नाथसागर हे जे काही धरण आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन क्रमांक ए. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवरती पहा? तर मित्रांनो हा तापी नदीवरती. ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी. नेक्स्ट आहे बघा, माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आपल्याला माहिती मित्रांनो माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कामगार चळवळीचे जनक कोण आहेत? तर नारायण लोखंडे. ऑप्शन क्रमांक 3 नारायण लोखंडे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 34 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 73व्या. लक्षात ठेवा मित्रांनो, पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर 73वी घटना दुरुस्ती पहा. नेक्स्ट मित्रांनो, मोहिनी अट्टनम. काय प्रश्न आहे पहा, मोहिनी अट्टनम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. सुद्धा 249 रुपयाची PDF घेतली नसेल तर लवकर घ्या पहा. आता आपल्याकडे ती वेळ आहे मित्रांनो, या वेळेमध्ये या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. कारण की बघा या ठिकाणी खूप महत्त्वाची भरती आपल्यासमोर आलेली पहा. एकदा नोकरी लागली का टेन्शन नाही. त्यामुळे हा चान्स आपल्याला सोडायचा नाही पहा. अतिशय उपयुक्त चान्स आहे. तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मी 10,000 प्रश्न देणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहे. जालना जिल्ह्याविषयी माहिती सुद्धा मिळणार आहे. आणि लवकरात लवकर घ्या. तुम्हाला यामध्ये एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत. सर्व GK मिळणार आहे पहा. गणित बुद्धिमत्ता मिळणार आहे. मराठी व्याकरण मिळणार आहे बघा 249 रुपयामध्ये. तर क्विक रिव्हिजनसाठी बघा आपल्याकडे आता थोडाच टाईम आहे बघा. लगेच या ठिकाणी पेपर सुद्धा होणार आहेत. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लगेच PDF घेऊन टाका मित्रांनो. जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे 82 75 55 82 83 या नंबरला तुम्ही फोनपे गुगल पे करा आणि लगेच या ठिकाणी नोट्स घेऊन टाका पहा. आणि लगेच अभ्यासाला लागा. एक एक मिनिटं महत्त्वाचं आहे पहा. आता या ठिकाणी बघा नवीन पोलीस भरती करणारे तसेच अभ्यास करणारे सुद्धा फॉर्म भरणार आहेत. त्यामुळे आपल्याला अभ्यास जास्त कसून करायचा आहे पहा. लवकरात लवकर PDF घ्या मित्रांनो आणि अभ्यासाला लागा. एक एक मिनिटं महत्त्वाचं आहे पहा. वेळ वाया गेल्यावर आपल्याला काहीच हाती लागणार नाही. आता एवढा टाईम आपल्याला भेटतो तेवढ्या टाईमामध्ये वाचन करायचं आहे आणि सराव करायचा आहे. लवकरात लवकर घ्या मित्रांनो. 249 रुपये फोनपेला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे प्रश्न लगेच पाठवून देईल पहा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट WhatsAppला पाठवा. WhatsAppला तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी मिळून जातील पहा. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला लागा. वेळ वाया घालवायचा नाही.